पुढच्या बातमीकडे वळूयात। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक पदाला स्थगिती दिली गेलेली आहे। भरत भोईर यांच्या नगरसेवक पदाला स्थगिती दिली गेली आहे। बेलापूर दिवाणी न्यायालयाने ही स्थगिती दिली। तिसऱ्या अपत्यासंदर्भात खोटा जन्म दाखला दिल्याचं प्रकरण आहे। शिवसेना उमेदवारांना दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय समोर आलाय। आता पुढची सुनावणी होईपर्यंत प्रभाग क्रमांक 14 डी चे नगरसेवक म्हणून काम करण्यापासून किंवा कोणताही धोरणात्मक किंवा प्रशासकीय निर्णय घेण्यापासून तात्पुरते प्रतिबंधित करण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेल्यात, त्यांच्याकडून। कविता, नक्कीच रजनी, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला हा पाहायला भेटतोय। भरत भोईर जे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले ते भाजपला पाठिंबा देत आहेत आणि 14 ड मधून जे आहे त्यांनी निवडणूक लढवली होती, ते जिंकले होते। अपक्ष उमेदवार आहेत आणि शिवसेनेच्या उमेदवार ज्या होत्या सविता लगाडे यांनी जे आहे ते बेलापूर दिवाणी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता की तिसरं अपत्याचे जे प्रमाणपत्र आहे ते खोटे दाखवलेले आहेत, अशा प्रकारचं जे आहे त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि आता बेलापूर दिवाणी न्यायालयाने त्यावर स्थगिती आणलेली आपल्याला पाहायला भेटते। नगरसेवक पदावरती जी स्थगिती आणलेली आपल्याला पाहायला भेटते। एकूणच 8 एप्रिल रोजी अपक्ष नगरसेवक जे आहेत भरत जाधव यांना बेलापूर दिवाणी न्यायालयामध्ये सील बंद करून जे आहे ते जन्म प्रमाणपत्र, त्याचबरोबर रुग्णालयात जे प्रमाणपत्र असतील ते रुग्णालयाचे प्रमाणपत्र जे आहे ते घेऊन भरत भोईर यांना बेलापूर दिवाणी न्यायालयामध्ये हे प्रमाणपत्र सादर करायचे आहेत, अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते बेलापूरचे न्यायाधीश आहेत त्यांनी जी जे आदेश दिलेले आहेत। आणि एकूणच आता भरत भोईर 8 एप्रिल रोजी प्रमाणपत्र सादर करणार आहेत आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्यावरती न्यायालय काय निर्णय घेतं, यांच्या नगरसेवक पदावरती पुन्हा एकदा स्थगिती भेटणार का की ते नगरसेवक म्हणून पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला पाठिंबा देणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अगदी कविता, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा।